अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील काळा मारुती संस्थान शिंगणापूर येथे गुढीपाडवा व श्रीराम भरत भेट महोत्सव शुभारंभ. जवळच असलेल्या व पूर्णा नदीच्या तीरावर वसलेल्या जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळा मारुती संस्थान शिंगणापूर येथे श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सप्ताह संगीत दृश्यांसह आयोजित करण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसरात देखील विद्युत रोषणी करण्यात आली. गावामधून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने माहिती दिली. उद्या भारतवर्षातलं 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त त्यामुळे भारतवासियांना या पर्वाच्या शुभकामना. आपण शिंगणापूर या ठिकाणी हनुमंतरायाच्या मंदिरात आहोत. हनुमंतराय आणि श्री रामचंद्र प्रभूचा अतिशय निकटचा संबंध आहे. एक स्वामी एक दास. दास्यत्व कसं असावं आणि स्वामित्व कसं असावं त्याचे एकमेव उदाहरण हे सगळं हनुमंतराय आणि रामचंद्र प्रभू आहे. आणि या आराध्य असणाऱ्या रामचंद्र प्रभूची इथे कथा आहे. जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, एक नाम एक पती आप्तकाम पूर्णकाम कोदंडधारी श्रीराम. या जगात मानव वर्षण करत असताना मानवी जीवनाचा आदर्श प्रत्येक माणसाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून एक विजयी आणि यशस्वी जीवन कसं जगावं त्याचं मार्गदर्शन करणारी श्रीरामकथा. श्रीरामकथा प्रत्येक मनुष्याने अनुकरण करणारं चरित्र ही रामकथेचा विषय आहे. रामकथेची गोस्वामी तुळशीदास लिहिलेली रामकथा लिहित असताना शिंगणापूर श्री क्षेत्र शिंगणापूर येथे श्री काळा मारुती संस्थान इथं सलाबादप्रमाणे सर्व संस्थांतर्फे श्रीराम भरत भेट हे अतिशय उत्कृष्ट आणि सर्व परिसरातील मंडळी अतिशय आनंदाने साजरी करत असतात. आणि या क्षेत्रावर आल्यानंतर खरोखर जे आपले रामभक्त श्री हनुमंतराय आहेत आणि मनातले भक्तांची जे मनातली इच्छा आहेत ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असं दिव्य भव्य हे संस्थान आहे. आणि इथं आमचे आदरणीय रमेश बापू आहेत आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते मंडळी ते सर्व आनंदाने आणि प्रेमाने या संस्थान चालवतात. आणि सर्व भक्तगण उद्याचा जर पाहिला तर खूप मोठा इथं कार्यक्रम आहे. आणि इथं सर्व परिसरातील सर्व भक्तगण आहेत ते सुद्धा इथं या दर्शनाचा या प्रसादाचा आनंद घेत असतात. आणि अशा या उत्सवामध्ये सालाबादप्रमाणे खूप मोठं दिव्य भव्य भागवत त्याचप्रमाणे रामायण वगैरे कीर्तन असतात, काकडा हरिपाठ असे पारमार्थिक त्या पारमार्थिक कार्यक्रम राबवले जातात. अशा आनंदाच्या प्रमाणे सर्व हे साजरे करत असतात. जय श्रीराम. शिवाजी महाराजांच्या काळात आणि नेहमी रामदास स्वामींच्या लहान मारुती आम्ही आमच्या गुढीपाडवाचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता हनुमंतरायाचा अभिषेक होईल. 6 ते 6:30च्या दरम्यान आरती होईल आणि नंतर सकाळसाठी दर्शनासाठी दुपारचा कार्यक्रम हे आहे.